तुमचं लाईट बिल जास्त येतंय आणि तुमच्या लक्षात देखील येत नाही की इतकं लाईट बिल आपल्याला का येतंय. आपण जास्त लाईट वापरतो म्हणून येतंय की आपलं मीटरच खराब आहे, की दर महिन्याला जो व्यक्ती आपलं मीटरचं रीडिंग घ्यायला येतो तो काही चूक करतो का, की कोणी मीटरमध्ये छेडछाड केली आहे का, की आपला जो रीडिंग घेणारा व्यक्ती तो अंदाजे रीडिंग देतो आहे का. मग तुम्हाला कसं समजेल की तुमचं लाईट बिल जास्त काय येतं. कारण की बऱ्याच वेळा आपला वापर अतिशय कमी असताना देखील आपलं लाईट बिल हे जास्त येतं. मग काय कारण आहे, नेमकं कुठे चूक होते, आपल्याला काय असं करावं लागेल की ज्यामुळे आपलं लाईट बिल कमी होईल, हे आम्ही जाणून घेतलं. आम्ही हे जाणून घेतलं एक अशा व्यक्तीकडून की जो 10 वर्षापासून घरातील लाईटच्या संदर्भात कामे करत आहे. यामुळे अगदी अनुभवी व्यक्तीकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यक्तीचं काय निरीक्षण आहे, त्याने एक आम्हाला किस्सा देखील सांगितला. त्यावरून त्याला समजलं की लाईट बिल वाढण्याचं खरं कारण काय असतं, जे अतिशय साधं आहे. व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एका अनुभवी व्यक्तीच्या निरीक्षणावरून आपण हे जाणून घेणार आहोत की लाईट बिल जास्त येण्याचं काय असं कारण आहे. अतिशय कमी वापर असताना देखील अगदी 1000, 1200, 1500, 2000, 3000 लाईट बिल आपल्याला येतं. ज्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या भागात समजेल आणि व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये तुम्हाला नेमकं समजेल की तुम्ही असं काय केलं पाहिजे. अतिशय छोटी गोष्ट की ज्यामुळे तुमचं लाईट बिल हे कमालीचं कमी होऊ शकतं. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. पूर्वी आपण पिवळ्या कलरचे जे पूर्वी जुने लाईट होते, जे बल्ब होते ते वापरायचो. जे बल्ब 100-200 वॉटेजचे असायचे. पण आता LED टेक्नॉलॉजी आली, लाईट इमिटिंग डायोड टेक्नॉलॉजी आली, जे पांढरे बल्ब आता आलेले आहेत, जे अगदी 9 वॅटचे बल्ब आपण वापरतो. म्हणजे पूर्वीचा एक बल्ब हे आत्ताच्या 10 बल्बाच्या बरोबर आहे. म्हणजेच आत्ता आपण अगदी कमी क्षमतेचे बल्ब वापरतो, ज्यामुळे लाईट बिल जादा येण्याचा प्रश्नच नाही. त्याबरोबर आपल्या घरात जे उपकरण जसे फ्रीज असेल, TV, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल किंवा AC असेल, या सर्व गोष्टी आता 5 स्टार रेटिंगच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पूर्वी हेच उपकरणं अतिशय जास्त ऊर्जा खेचणारी असायची, ते आता अतिशय कमी ऊर्जा खेचत आहेत. ज्यामुळे तुमच्या घरात ही उपकरणं जरी असली किंवा नुसते लाईट जरी असले तरी देखील अतिशय कमी ऊर्जा ते खेचत असतात. पण तरी देखील तुमचा लाईट बिलाचा आकडा काही कमी होत नाही. आम्ही आमच्या चॅनलवर लाईट बिल कमी करण्यासंदर्भात 4 ते 5 अशा टिप्स असलेला एक व्हिडिओ टाकला होता. खूप चांगला रिस्पॉन्स त्याला आलेला आहे. जवळपास 10 ते 12 लाख लोकांनी तो बघितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवर जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्या सांगितल्या आलेल्या ज्या टिप्स होत्या, त्या टिप्स याच वेळेस काम करू शकतील ज्यावेळेस तुमचं लाईट मोजणारं मीटर हे व्यवस्थित असेल. आता मीटर हे असं उपकरण असतं जे वीज बोर्डामार्फत प्रत्येक घराला बसवलेलं असतं. तुमच्या पोलवरून आलेली जी वीज आहे तर ती वीज सर्वात आधी मीटरला जोडली जाते आणि मीटरमधनं तुमच्या घरामध्ये कनेक्शन सोडलेलं असतं. मग आता बऱ्याच वेळा काय होतं, हे जे काही वीज मीटर आहे याच्या संदर्भात एक अडचण आलेली असते, जी सॉल्व्ह करणं अतिशय सोपं आहे. कारण की झालं काय, आमच्या पाठीमागच्या वीज बिलाच्या व्हिडिओवर अतिशय आम्हाला कमेंट आलेले आहे. कमेंटमध्ये असंही म्हणण्यात आलेलं आहे की आमचा वापर अतिशय कमी आहे पण आमचं मीटर खराब आहे, किंवा मीटर रीडिंग घेणारा जो व्यक्ती आहे तो चुकीचं रीडिंग घेऊन जात आहे. काही लोक तर असंही म्हणाले की तो काहीतरी येऊन छेडखानी करत आहे. काही लोक असेही कमेंट आम्हाला अशाही आलेले आहेत की खेड्यापाड्यात जिथे आमचं घर लांब आहे अशा ठिकाणी रीडिंग घेणारा व्यक्तीच त्या ठिकाणी येत नाही, जो अंदाजे कुठेतरी बसून जे मीटर त्या ठिकाणी रीडिंग देत आहे, म्हणजे तुमचं जे वापर होतोय ते रीडिंग न घेता तो अंदाजेच त्या ठिकाणी रीडिंग देत आहे. तर अशी काही कारणं समोर आलेली कमेंटच्या माध्यमातून. त्यावेळेस आम्ही एक संपर्क केला एका अशा व्यक्तीला जो 10 वर्षापासून एक घराच्या लाईटिंगची कामं त्या ठिकाणी करत आहे. त्यांना देखील एक किस्सा त्यांनी आम्हाला सांगितला. त्यांना कसं समजलं की काय प्रॉब्लेम नेमका असतो, खरा कारण काय आहे ते त्यांना कसं समजलं ते देखील त्यांनी सांगितलं. आणि म्हणूनच आम्ही तुमच्याबरोबर हे शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्ही तुमच्या घरात कसं हे ओळखायचं आहे, ही गोष्ट आहे की नाही, आणि कसं त्याच्यावर काम करायचं हे देखील सांगणार. पण पहिल्यांदा एक किस्सा थोडासा जाणून घेऊयात. काय झालं, लाईट फिटिंगचं काम करत असताना त्यांनी असं केलं की जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरात कुठल्याही फिटिंगचं काम ज्यावेळेस असेल किंवा रिपेअरिंग असेल तर त्यावेळेस आपण जो आपला MCB आहे तो बंद करत असतो. म्हणजे घरातली पूर्ण लाईट त्या ठिकाणी बंद करत असतो आणि मगच घरामध्ये कुठे वायरिंग असेल तर ती आपण करत असतो. तर सेम त्यांनी केलेलं होतं आणि घरामध्ये काम त्या ठिकाणी चालू होतं. घरातलं काम झालं पण परत काहीतरी प्रॉब्लेम झाला, काम काय पूर्ण होत नव्हतं, जी काय त्या ठिकाणी कनेक्शन आहे ते प्रॉपर होत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, आपलं जे मीटरमधून येणारी जी मेन वायर घरामध्ये येत असते तर तीच त्या ठिकाणी काढून टाकली. म्हणजे असं झालं की घरामध्ये आता कुठलाही सप्लाय त्या ठिकाणी येत नव्हता आणि मीटरमधून जे काय घरामध्ये जी काय ऊर्जा आहे ती देखील जात नव्हती. म्हणजे मीटर हे मोकळं बसलेलं होतं, म्हणजे मीटरमधून कुठलीही वीज घरामध्ये येत नव्हती. त्यांचं काम झालं
आणि वायर जोडायच्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी मीटरपाशी त्या ठिकाणी ते जेव्हा गेले, तर त्यांच्या लक्षात आलं की मीटरमध्ये रीडिंग वाढलेले होते. मीटरमध्ये युनिट्स पडत होते. मीटरमध्ये वीज तुमची मोजली जात होती. काय असतं, जे आत्ता मीटर आलेलं आहे, त्या मीटरमध्ये एक लाल कलरचा लाईट जो लावलेला असतो, तो नेहमी ब्लिंक होत असतो. म्हणजे जसा तुमचा विजेचा वापर घरामध्ये वाढत चालेल, उदाहरणार्थ तुम्ही टीव्ही लावला, लाईट लावली एखादी, फॅन लावला, त्याचबरोबर तुम्ही मिक्सर चालू केलं, फ्रीज चालू केलं, हे जसं वाढेल तसं त्याची जी ब्लिंकिंग आहे, म्हणजे जो लाईट कमी जास्त कमी बंद होण्याचा जो काय स्पीड आहे, तो वाढत असतो. तो लवकरात लवकर बंद चालू होत राहतो. आणि एक तुमचा लाईटचा वापर होत आहे हे दर्शवत असतो त्या बल्बचा चालू बंद होण्याचा स्पीड. त्यांच्या असं लक्षात आलं की वायर पूर्णतः काढलेली आहे, तरी याची ब्लिंकिंग अगदी जोरात होत आहे, तो चालू बंद होतच आहे. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे काय आहे ह्या मीटरमध्ये प्रॉब्लेम आहे. हा किस्सा त्यांनी आम्हाला सांगितला. तर मग तुम्ही इथे काय करायचं आहे, सगळ्यात आधी आता तुमचं मीटर बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे. तुमच्या घरामध्ये एक ब्रेकर बसवलेला असतो की ज्याच्यामधनं जो बंद केला की तुमच्या घरात कुठलीही वीज त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे तो एकदा बंद केला की एक युनिट देखील तुमच्या घरामध्ये जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही सर्वात आधी तुमचा जो त्या ठिकाणी जो MCB जो ब्रेकर आहे तो बंद करायचा आहे आणि मीटरपाशी उभा राहायचा आहे. आणि तो जो काही लाईट आहे, तर तो जो काही लाईट आहे ज्याची चालू बंद होण्याचा जो स्पीड आहे तो बघायचा आहे. म्हणजे सगळ्यात आधी काय करायचं, रेग्युलर यूज जो आपला चालू आहे ते असताना एकदा तो लाईटचा चालू बंद होण्याचा स्पीड बघून घ्यायचा आहे. त्यानंतर घरातली लाईट पूर्ण बंद करायची, तुमचा जो ब्रेकर असेल त्याने तो खटका खाली दाबून त्या ठिकाणी ते पूर्ण बंद करायचं आहे. आणि त्यानंतर एक स्पीड बघायचं आहे. तुम्ही याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकता आणि 1 मिनिटाच्या आतच तुमच्या लक्षात येईल. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील तुम्ही करू शकता. म्हणजे बंद करण्याच्या आधी, सप्लाय बंद करण्याच्या आधी काय स्पीड होता चालू बंद होण्याचा आणि बंद केल्यानंतर काय स्पीड होता. तर या दोन्हीमध्ये जर तुम्हाला फरक दिसला, नंतर जर स्पीड कमी झाला किंवा एकदम जर हे त्या ठिकाणी बंद झाला, तर लक्षात घ्यायचं आहे तुमचं मीटर त्या ठिकाणी बरोबर आहे. पण तुमच्या असं लक्षात आलं की घरातलं जे काय हे बंद केल्यानंतर देखील मीटरमधनं वीज ही मोजली जात आहे, तर याचा अर्थ मीटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकतर तिथे मीटरमध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा दुसरी गोष्ट अशी असू शकते की तुमची जी वायरिंग आहे, म्हणजे मीटरमधून ब्रेकरपर्यंत गेलेली जी काय वायर आहे, तर ती देखील एकमेकाला टच असू शकते किंवा तिचं कुठेतरी म्हणजे काहीतरी त्या वायरमध्ये देखील इश्यू असू शकतो, ज्यामुळे ऊर्जा कुठेतरी वापरली जात आहे. तर अशा वेळेस तुम्ही वीज बोर्डाला एक त्या ठिकाणी वेबसाईटद्वारे किंवा लेखी अर्जाद्वारे तुम्ही त्यांना एक विनंती त्या ठिकाणी करू शकता की आमचं मीटर त्या ठिकाणी चेक करा, असंही करू शकता. याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्ही अशी करायची आहे, तुमचं जे लाईट बिल येतं तर ते तुम्ही नेटवर त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि तुमचा मीटरचा स्टेटस काय आहे, ॲक्टिव्ह रनिंग आहे की डिॲक्टिव्ह आहे, तर हे चेक करायचं आहे. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा हे मीटर चालू असतं पण रिडिंगवाला व्यक्ती ते खराब आहे असं देखून त्या ठिकाणी रिडिंग देऊ शकतो. तर त्याचा स्टेटस देखील व्यवस्थित आहे की नाही माहिती करू शकता. तो स्टेटस वेगळा असेल तर तुम्ही ते देखील अर्जाने बदलू शकता. तर या गोष्टी तुम्ही करू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.